जिल्हा परिषद ठाणे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी रोहन घुगे यांची नियुक्ती झाली असून त्यांनी गुरुवारी पदाचा पदभार स्वीकारलाय। गेल्या 3 महिन्यांपासून या पदाचा कारभार छायादेवी शिसोदे यांच्याकडे होता। यापूर्वी रोहन घुगे वर्धा येथे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत होते। ते सन 2018च्या बॅचचे ISS अधिकारी आहेत। रोहन घुगे यांच्या संकल्पनेतून विविध प्रयोग राबवले गेले। यातून मिशन दीपस्तंभ राबवून विद्यार्थ्यांचा गुणवंत विकास साधला। याचीच फलश्रुती म्हणून रोहन घुगे यांना देशातील नामांकित स्कॉच पुरस्कार मिळालाय। कुपोषण मुक्त ग्राम अंतर्गत कुपोषित व अतितीव्र कुपोषित बालकांना पोषण किट वेळोवेळी देण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले, तर प्रत्यक्ष पाहणी करून विकास कामांना उंचावर घेऊन जाण्यासाठी त्यांनी मोलाचं काम वर्धा जिल्ह्यात केलंय। गुरुवारी पत्रकारांशी संवाद साधताना जिल्हा परिषदेच्या कामांना अधिक गती आणण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचं रोहन घुगे यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलंय। नमस्कार, मी रोहन घुगे 2018 बॅचचा IAS अधिकारी आहे आणि माझे वर्ध्यावरून बदली झालेली आहे आणि मी इथे 19 तारखेला ठाणे जिल्हा परिषदेचा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला आहे। जिल्हा परिषदमध्ये काम करत असताना वेगवेगळ्या डिपार्टमेंट्समध्ये काम करावं लागतं। 15 ते 16 आपले डिपार्टमेंट्स असतात आणि त्याच्यामध्ये सर्व बेसिक सुविधांपासून ते डेव्हलपमेंटसाठी लागणाऱ्या बऱ्याचशा सेक्टरचा समावेश केलेला असतो। मग त्यामध्ये शिक्षण असेल, आरोग्य असेल, कृषी असेल, पशुसंवर्धन असेल, बांधकाम असेल आणि इतरही सर्व महिला बालकल्याण असे इतर सर्व जसे 15 डिपार्टमेंट्स आहेत त्या सर्व डिपार्टमेंट्सचं ॲट अ टाइम काम करणं हे इम्पॉर्टंट असतं, जेणेकरून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास होईल। तर अशा पद्धतीने सगळ्याच सेक्टर्समध्ये काम करून लोकांच्या समस्या जाणून घेऊन लोकाभिमुख काम करण्याची माझी इथे इच्छा आहे। शिक्षकांच्या प्रश्नाबद्दल तुम्ही ह्याचा प्रश्न म्हणताय का? रिक्त पदांच्या प्रश्नाबाबत आता TETचं भरती प्रक्रिया चालू आहे। त्याच्यामधून आपल्याला जे शिक्षक मिळतील पेसा एरिया आणि नॉन पेसा एरिया यामध्ये पण त्यांचं समानीकरणाच्या दृष्टीनं सगळ्या तालुक्यांना समान न्याय देण्याच्या हेतून आपण त्यांचं पोस्टिंग करून शिक्षण क्षेत्रातल्या शिक्षकांच्या समस्या मार्गी लावण्याचा आपण प्रयत्न करू। ग्रामीण भागातील पाण्याचा प्रश्न खूप गंभीर आहे। दरवर्षी उन्हाळा आला की पाण्याची समस्या भासते। यासाठी काय प्रयत्न करणार? यासाठी शासनाचा एक महत्वाकांक्षी मिशन मोडवरचा प्रोग्राम आहे, त्याला आपण जलजीवन मिशन म्हणतो। त्या अनुषंगाने सर्वच गावांमध्ये प्रत्येकाला दररोज 55 लिटर पाणी मिळणं अपेक्षित आहे आणि त्याच्या कामाचा आता मी आढावा घेईल आणि तिथे जे काही सोर्स स्ट्रेंथनिंग पण करावे लागेल। बऱ्याच ठिकाणी हे उन्हाळ्यामध्ये सोर्सेस ड्राय होण्याचं प्रमाण पण बऱ्याच ठिकाणी दिसून येत असतं। तर सोर्स स्ट्रेंथनिंग करून या सर्व सोर्सेसला आपण सस्टेनेबल कसं बनवता येईल आणि महिन्यातले म्हणजे 23 दिवस आणि वर्षातले 12 महिने कसं आपल्याला सगळ्यांना पाणी पुरवठा सस्टेनेबल पद्धतीने देता येईल यासाठी प्रयत्न करू। सर, लहान मुलांचा जो कुपोषणाचा प्रश्न आहे तो कसा तुम्ही हाताळता? कुपोषणाचा प्रश्न हा थोडा मल्टी डायमेन्शनल आहे। त्याच्यामध्ये बरेचसे इनिशिएटिव्ह घ्यावे लागतात, आहारापासून त्यांचे मेडिकल ट्रीटमेंट्सपासून घरातील वातावरणापासून आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण डेव्हलपमेंटपर्यंत प्रयत्न करावे लागतात। तर या सर्वांगीण प्रयत्न करून विद्यार्थ्यांचा कुपोषणाचा जो प्रश्न आहे मुलांचा लहान तो आपण नक्कीच सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करू। मागे वर्धा जिल्ह्यामध्ये पण आपण हा प्रोजेक्ट राबवला होता आणि त्याला विद्यार्थ्यांचा, शिक्षकांचा आणि पालकांचा देखील उत्स्फूर्त सहभाग भेटल्यामुळे त्याच्यामध्ये चांगले रिझल्ट्स आपल्याला पाहायला मिळाले। आता पण ठाणे जिल्ह्यामध्ये आपण विद्यार्थ्यांची पडताळणी घेऊ, ज्याच्यामध्ये आपल्या लक्षात येतील की विद्यार्थी सध्या कुठल्या त्याच्यामध्ये विविध टप्पे असतात। म्हणजे भाषामध्ये अध्ययनस्तर तपासण्याची वेगळी पद्धत आहे आणि मॅथमॅटिक्समध्ये अध्ययनस्तर तपासण्याची वेगळी पद्धत आहे। त्या पद्धतीने आपण पहिले टीचर्सना ट्रेनिंग देऊ आणि त्यानुसार विद्यार्थ्यांची अध्ययनस्तर पडताळणी करून एका स्तरावरून दुसऱ्या स्तरावरती जाण्यासाठी जो एक पर्सनलाइज्ड लर्निंग प्लॅन असतो तो सर्व विद्यार्थ्यांचा आपापल्या क्षमतेनुसार, आपापल्या स्पीडनुसार, जी शिकण्याची गती आहे त्याच्यानुसार प्रत्येकाचा पर्सनलाइज्ड लर्निंग प्लॅन तयार करून त्यांना आणखी वरच्या लेवलला कसं नेता येईल याबाबत एक मास्टर प्लॅन तयार करावा लागतो जिल्हा लेवलचा। तर त्या दृष्टीने आपण आता काम सुरू करणार।
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस तथा आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या मार्गदर्शनाखाली संघर्ष या संस्थेच्या वतीने पारसिक नगर 90 फीट रोड येथे योग दिनाचं औचित्य साधून योग महाकुंभचं आयोजन करण्यात आलं होतं। या योग महाकुंभामध्ये अनाहत योगा सेंटरचे निलेश विखारे यांनी मार्गदर्शन केलंय। या प्रसंगी राष्ट्रवादी महिला काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवारच्या ठाणे पालघरच्या विभागीय अध्यक्षा ऋताताई आव्हाड, अंबिका योग कुटीरच्या सुषमा हटाळकर, माजी नगरसेविका सुरेखाताई पाटील, मनाली पाटील, अभिजित पवार, अनिता गौरी आदी मान्यवर उपस्थित होते। यावेळी विठ्ठल आपल्या दारी या संकल्पनेनुसार वारकऱ्यांच्या उपस्थितीत अन टाळ मृदुंगांच्या निनादात विठुरायाची पालखी देखील काढण्यात आली आहे। सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी। डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो। या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते। 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात। अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात। यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे। 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा। पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत। घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये। भंगार सामान उघड्यावर टाकू नये, उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी। अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते। घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत। लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे। कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या। अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे।
ठाणे महानगरपालिकेच्या मराठी शाळा क्रमांक 5 आणि इंग्रजी शाळा क्रमांक 3चा कारभार डीमार्ट संस्थेच्या हातात सोपवण्यात आलाय. मात्र डीमार्ट व्यवस्थापनाकडून इंग्रजी माध्यमातील विद्यार्थ्यांना प्रवेश नाकारण्यात येत असल्याचं समोर आलंय. यासोबतच प्रवेश प्रक्रियेच्या नोटिसा देखील पालकांना देण्यात आलेल्या नाहीयेत, ज्यामुळे पालकांमध्ये असंतोष निर्माण झालाय. या विषयासंदर्भात युवासेना ठाकरे गटाचे कोपरी पचपाकाडी विधानसभा युवा अधिकारी राजेश पाटील व सर्व पदाधिकाऱ्यांनी ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांची भेट घेतली आहे. डीमार्ट व्यवस्थापनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यांचं शिक्षण अडचणीत आलं असून पालकांमध्ये रोष निर्माण झालाय. तसेच अनेक पालकांनी युवासेना ठाकरे गटाकडे तक्रार केल्यानं युवासेना पदाधिकाऱ्यांनी ठाणे महापालिका अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी यांच्या ही बाब लक्षात आणून दिली असून लवकरच या संदर्भात योग्य ती कारवाई करण्यात येईल असा विश्वास संदीप माळवी यांनी व्यक्त केलाय. तर येणाऱ्या काळात यावर कारवाई झाली नाही तर युवासेनेच्या वतीनं तीव्र जनआंदोलन पुकारण्यात येईल असा इशारा युवासेनेचे युवा अधिकारी कोपरी पाचपाकाडी विधानसभा राजेश पाटील व पदाधिकाऱ्यांनी दिलाय. प्रथम तर विषय असा आहे की महापालिकेच्या ज्या शाळा आहेत खामोपा क्षेत्रातल्या यांनी प्रायव्हेटायझेशन केलेलं आहे. प्रायोजिक तत्वावरती 2 वर्षापूर्वी डीमार्ट ही संस्था आहे तिला चालवायला दिलेली आहे. 2 वर्षांमध्ये दरवर्षी डीमार्ट संस्थेकडनं ऍडमिशन्स नाकारले जात आहेत. पालकांना परत कुठली नोटीस दिली जात नाही. नोटीस बोर्डावर ऍडमिशन प्रक्रिया सांगितली जात नाही आणि उडवाउडवीची उत्तरे दिली जातात आणि पटसंख्या कमी करून दरवर्षी पालिकेच्या शाळांमध्ये दरवर्षी सांगितलं जातं की बाबा गव्हर्नमेंट स्कूलमध्ये विद्यार्थी पटसंख्या कमी होत आहे. जर तुम्ही विद्यार्थ्यांचे ऍडमिशन्सच नाकारणार असाल तर विद्यार्थ्यांची पटसंख्या कमीच होणार आहे. राईट टू एज्युकेशन अंतर्गत जर प्रत्येक ठिकाणी कोणताही विद्यार्थी गरीब गरजू विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिला नाही ही शासनाची भूमिका आहे, तर मग शासनाच्या शाळा या प्रायव्हेटाईज तुम्ही केल्यानंतर त्यांच्याकडनं ऍडमिशन्स का नाकारण्यात येतात या संदर्भात आम्ही अतिरिक्त आयुक्त संदीप माळवी साहेबांची आज भेट घेतलेली आहे. याच्यावर सकारात्मक चर्चा झालेली आहे. त्यांनी सांगितलं याच्यावर आम्ही नक्कीच मार्ग काढू आणि महापालिका क्षेत्रामध्ये जितक्याही आमच्या शाळा आहेत त्यांना सर्क्युलर काढू की कुठल्याही शाळांमध्ये ऍडमिशन्स नाकारले गेले नाही पाहिजे. जर नाकारले गेले तर त्यांना आम्ही निर्वाणीचा इशाराही दिलेला आहे. जर यापुढे ऍडमिशन्स नाकारले गेले तर युवा सेनेमार्फत मोठं एक आंदोलन उभं केलं जाईल. पालकांच्या अशा किती तक्रारी आहेत? आमच्याकडे कमीत कमी 1 डझनभर तक्रारी तरी सध्या आलेल्या आहेत. आम्ही एका शाळेपुरते सध्या बोलतोय सावरगडच्या. अजून बऱ्याच शाळांमधनं अशा अनेक तक्रारी आमच्यापर्यंत आलेल्या आहेत महापालिकेच्या. बदल होईल बघू. आयुक्त साहेबांची भेट घेतलेली आहे ना, सकारात्मक चर्चा झालेली आहे. बदल होईल त्यांच्या बोलण्यातनं तर कळतंय. समजा बदल नाहीच झाला त्यांना अल्टिमेटम आम्ही दिलेला आहे, नाही तर युवा सेनेमार्फत मोठ्या आंदोलनाची तयारी त्यांनी ठेवावी.